नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव, ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आज आहे 17 सप्टेंबर, वार मंगळवार आणि आज आली आहेत अनंत चतुर्दशी. तसेच आज भाद्रपद पौर्णिमा सुद्धा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनंत चतुर्दशी ही तिथी अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि अनंत रूपांची पूजा केली जाते. तसेच या दिवशी घरोघरी विराजमान आलेल्या गणपती बाप्पांचं विसर्जन सुद्धा केलं जाते. या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो किंवा जे काही उपाय करतो यातून आपल्याला मिळणारं जे फळ आहे तर ते आपल्याकडे अनंत राहते, म्हणजे कधीही संपत नाही. म्हणून या दिवशी अनेक जण उपाय, सेवा, उपासना करत असतात आणि बघता त्यांच्या आपल्या शीघ्र जो आहे तो फळ आपल्याला मिळत असतो. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. मित्रांनो, आज आहे अनंत चतुर्दशी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्य सोनं होईल. सोन्यासारखे दिवस येऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ते पूर्ण होईल. घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. असा हा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही गणपती बाप्पांचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असे माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल. आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा. तर पहा, मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो, तुळशी जवळ दिवा लावतो, तर ह्या तिन्ही सांजेला दिवा लावण्याचे वेळ असते. तर ह्या वेळी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे. आज पौर्णिमा आहे. पौर्णिमा ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती जागृत रूपात येत असते आणि जेव्हा आपण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये काही प्रभावी उपाय करतो तेव्हा लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आणि म्हणून लक्ष्मी येण्याची वेळी 3 सांजेला आपण हा उपाय करणार आहात. 6 वाजल्यापासून तर तुम्ही रात्री 9 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. हा उपाय आपण केल्यानंतर या उपायांचं जे आपल्याला फळ आहे ते प्राप्त होणार आहेत. तर हे फळ आपल्याकडे अनंत राहणार आहेत, म्हणजे ते कधीही संपणार नाही. म्हणून हा उपाय आज प्रत्येकाने नक्की करा. जर आपल्या घरामध्ये सतत पैशांची अडचणी येत असेल, बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे भरपूर पैसा असतो परंतु आलेला पैसा आपल्याकडे टिकत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणातून पैसा हा घरातून काढता पाय घेतो. घरातून पैसा वायफळ खर्च होतो. जिथे आपल्याला 1000 खर्च करायचे आहेत तिथे आपल्याकडनं 2000 5000 खर्च होत असतात. हातातून आपला वायफोड खर्च होत असतो. यामुळे आपल्याकडे पैसा टिकत नाही. सतत आपल्याला आर्थिक अडचणी येत असतात. म्हणजे काय, लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही. कधी कधी आपण भरपूर कष्ट मेहनत करतो परंतु कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नाही. आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आणि योग्य मोबदला आपल्याला भेटत नाही. आणि यामुळे सतत आर्थिक तंगी आहे तर ती आपल्याला जाणवत असते. यामुळे आपल्यावरती कर्ज आहे तर ते वाढत जाते. तसे आपल्या कुटुंबाची प्रगती आहे तर ते खुंटत चालते. त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी नसते. सतत वादविवाद कलह होत असतो. जर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी नकारात्मकता असेल तर अनेक अडचणी आहे तर ते आपल्या घरामध्ये येत असतात. आणि म्हणून ह्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे. तर तुम्हाला उपाय करण्यासाठी एक दिवा लागणार आहे. दिवा हा तुम्ही मातीचा घेतला तरीसुद्धा चालेल, कणकेचा किंवा पितळीचा, स्टीलचा, सोन्याचा, तुमच्याकडे जो दिवा आहे तो दिवा तुम्ही घेऊ शकतात. फक्त दिवा घेताना चांगला घ्या. कुठेही तुटलेला फुटलेला चटलेला असा दिवा घेऊ नका. दिवा हा स्वच्छ धुवून काढायचा आहे. यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे, म्हणजे जोड वात लावायची आहेत. जेव्हा पण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी जे काही उपाय करतो किंवा सेवा करतो तिथे जोड वात जी आहे तर ती वापरली जाते. म्हणून दुहेरी कापसाची वात लावायची आहे. आणि जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर ते तुम्ही घेऊ शकतात.
किंवा म्हशीचं तूप असेल तर ते घेतलं तरी सुद्धा चालेल, पण त्यामध्ये तुम्ही एक चिमूटभर हळद टाकू शकतात आणि तुम्हाला तो दिव्यामध्ये टाकायचा आहे. तुपाचा वास जो आहे तो लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा आपण असा दिवा घरामध्ये लावतो तेव्हा त्या तुपाचा जो वास असतो त्या तुपाच्या वासाने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि त्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करत. म्हणून तूप टाकायचं आहे. नसेल तुमच्याकडे तूप तर काही हरकत नाही, तुम्ही तेल टाकलं तरी सुद्धा चालेल. शेवटी भक्तिभावानं हा सगळ्यात महत्त्वाचं असते. यानंतर हा दिवा आपल्या प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. ह्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडंसं हळद, कुंकू आणि तूप मिक्स करायचं आहे आणि एक स्वस्तिक काढायचं आहे. तूप नसेल तर थोडंसं पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल आणि हे सर्व मिक्स करून हळदी, कुंकू आणि पाणी मिक्स करून त्या प्लेटमध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढताना आपल्याला स्वस्तिकमध्ये 4 बिंदू आणि काड्याच्या 2 लाईना आवर्जून घ्यायच्या आहेत. स्वस्तिक हे मंगलाचं प्रतीक आहे आणि यामुळे स्वस्तिक हे काढताना चांगलं काढायचं आहे. यानंतर स्वस्तिकवरती आपल्याला मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत. मित्रांनो, तांदूळ जे आहेत ते तांदूळ आपल्याला अखंड घ्यायचे आहेत, म्हणजे कुठेही तुटलेले, फुटलेले, काळे पडलेले किंवा खराब झालेले असे तांदूळ घेऊ नका. अखंड जे असतात ते तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. तुम्हाला मूठभर त्या स्वस्तिकवरती टाकायचे आहेत. तांदूळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तांदूळ म्हणजे अक्षता, ज्या माता लक्ष्मीचं प्रतीक सुद्धा मानलं जाते. तांदळामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो, म्हणून तांदूळाशिवाय कुठलीही पूजा ही पूर्ण होत नाही, ती अपूर्ण मानली जाते. प्रत्येक पूजेमध्ये आपण अक्षता वापरतच असतो आणि अनंत चतुर्दशी आहे तर बाप्पांना सुद्धा अतिशय प्रिय आहे तांदूळ, तर लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून आपल्याला मूठभर जे अखंड तांदूळ आहेत त्या स्वस्तिकवरती टाकायचे आहेत. यानंतर त्या तांदळावरती ती थोडीशी हळदी, कुंकू तुम्हाला टाकायचं आहेत आणि त्यावरती तुम्हाला हा प्रज्वलित केलेला दिवा जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे. यानंतरनं हा दिवा जो आहे तो सुद्धा तुम्हाला हळदी, कुंकू लावायचा आहे, अक्षदा लावायचा आहेत, फुलं असेल तर फुलं अर्पण करायचं आहेत, धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहेत. तसेच या दिव्यांमुळे तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, धन प्राप्तीसाठी, पैशांचे सर्व मार्ग हे मोकळे होण्यासाठी या दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड हिरवी वेलची, एक अखंड लवंग जे आहेत फूल असते ते लवंग तुम्हाला जे असते ते टाकायचं आहेत. थोडंसं केसर जे आहे ते तुम्हाला ह्या दिव्यामध्ये टाकायचं आहेत. केसर जे आपण घरामध्ये वापरतो ते केसर तुम्हाला जे आहे ते ह्या दिव्यामध्ये टाकायचं आहेत. माता लक्ष्मीला केसर जे आहे ते अतिशय प्रिय आहे आणि बरेच वेळा आपण जेव्हा माता लक्ष्मीला खीर किंवा नैवेद्य बनवतो त्यामध्ये केसर हे वापरलं जाते, म्हणून थोडंसं केसर जे आहे ते तुम्हाला ह्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या देवघरासमोर माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रसन्न होण्यासाठी तुम्हाला आवाहन करायचं आहे, प्रार्थना करायची आहेत. माता लक्ष्मीला प्रार्थना करून तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी असेल, आर्थिक अडचणी असेल, कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा घरात सुख शांती नसेल, सतत भांडण होत असेल, काही तुमचं समस्या असेल, ती मनोभावे माता लक्ष्मीला तुम्हाला सांगायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला अखंड लावायचा आहे. म्हणजे तुम्ही आज रात्री हा दिवा लावल्यानंतर उद्या सकाळपर्यंत हा दिवा चालू राहील याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे. चुकून दिवा विझला काहीच हरकत नाही, मनामध्ये कोणतीही प्रकारची शंका न आणता हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तेल किंवा तूप संपलं असेल तर तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला परत प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला उद्या सकाळपर्यंत चालू ठेवायचा आहे. आता मित्रांनो, आजची जी पौर्णिमा आहे ती खूप खास आहे आणि खूप महत्त्वाची आहे. तर तुम्हाला उद्या काय करायचं आहे, उद्या सकाळी तुम्हाला जो दिवा तुम्ही घेतला आहे तो दिवा तुम्हाला स्वच्छ करून वापरायला घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये असणारी लवंग, हिरवी वेलची तुम्हाला निर्मलामध्ये टाकायची आहेत आणि हा दिव्याखाली जे असणारे तांदूळ आहे ते तुम्हाला थोडेसे काढून घ्यायचे आहेत आणि आपल्या वापराच्या डब्यात टाकायचे आहेत आणि बाकीचे तांदूळ जे आहेत ते तुम्हाला पक्ष्यांना द्यायचे आहेत. आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही हा दिवा माता लक्ष्मीच्या फोटोजवळ लावणार आहे तिथे तुम्हाला हात जोडून माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहेत आणि श्री सूक्तचं पठण करायचं आहे. माता लक्ष्मीची जी आहे ते उच्च कोटीची सेवा जी आहे ते तुम्हाला करायची आहे. तर श्री सूक्तचं पठण
जे आहे ते तुम्ही करू शकता. विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकता किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकतात. तुम्ही ह्या तिन्ही सेवांमधून कुठलीही एक सेवा करू शकता. शक्य झालं तर तुम्ही हे तिन्ही सेवा केलं तरी चालेल. तर मित्रांनो, असे आज आपल्याला हे प्रभावी सेवा जे आहे ते आज संध्याकाळी आवर्जून करायचं आहेत. नक्की करा. ही सेवा केल्यावरती आपल्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल, गरिबी संपेल आणि सोन्याचे दिवस येतील. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये ओम गणपती नमनचा जयघोष करायला विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.